नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या पहिल्या यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही जात आहे एका सिक्रेट जागेवर. एकदम जागा एवढी जबरदस्त आहे की तिथं जात आहे. तर म्हणून पेट्रोल पंपावर गेलो, पटकन पेट्रोल भरलं गाडीमध्ये आणि आपल्या रायडरवर बसलो आणि हे निघालो आता गाडीवर बसून मस्त बढिया गेट आहे. त्यात आपला गाडी हा दाखवत आहे आपल्याला रामप्रसाद. मस्त 6 जणांचा आमचा ग्रुप आहे. आम्ही लागलो रस्त्यानं दर्यापूरवर जात आहे. दर्यापूर रोडून आम्ही निघालो, मस्त नाश्ता पाणी केला एका ठिकाणी. तर मस्त सेल्फी वेल्फी काढली. जबरदस्तपणे काय मौसम होता, जबरदस्त. यात काका म्हणतात करत होते काय म्हणते काय माहीत काका बाबा हात वगैरे दाखवून. तरी काका गेले साईडनं, आपण निघालो आपल्या रस्त्यानं. तेवढं झालं, एवढ्या जोरात पाणी आलं की काय सांगायचं. पूर्ण ओलवलं. पण मौसम एवढा जबरदस्त बनला होता ना की काय सांगू तुम्हाला. एक नंबर मौसम बनला होता, खतरनाक. मस्त वारा चालू होता, थंड थंड गार. त्यात बारीक बारीक थेंब थेंबाचा पाऊस चालू होता. आणि लगेचच एवढा जोरात पाऊस आला की आम्हाला शेवटी थांबावं लागलं. एवढं पाऊस आला जोरात किल्लायच. मग लगेच पाऊस बंद झाला आणि आम्ही पुन्हा निघालो. मौसम एवढा जबरदस्त बनला की आणखी खतरनाक. पण थोड्या वेळात काय, आणखी जोरात पाऊस आला आणि आम्हाला आणखी थांबावं लागलं. कारण की आम्हाला 2 ते 3 वेळा थांबावं लागलं. एवढा पाऊस चालू होता जोरात-जोरात. एवढं पाणी चालू होतं का नाही, तर शेवटी मग काय आणखी थांबलो आम्ही तिसऱ्या ठिकाणी. 3 वेळा आम्ही थांबलो होतो टोटल जाईपर्यंत. मग काय तिथून निघालो आणि शेवटी आम्ही पोहोचलो. असं आमच्या भावानं काढला दुपट्टा आणि बघत होता ट्रक. ट्रक घ्यायचा विचार चालू होता आमच्या भावाचा बहुतेक. मग काय आम्ही निघालो. सिक्रेट जागा एवढी छान आहे ना, तिथं एवढी खूप गर्दी होती भयंकर. म्हणून आम्ही निघालो शेवटी. हे बघा आजूबाजूला दुकान लागलेलं आहे. तुम्ही समजू शकता आम्ही कुठं जात असेल तर. बघून घ्या. आम्ही शेवटी आलो आहे अकोल्यात. अकोल्याच्या मध्यभागी अशा ठिकाणी ही जागा आहे ना, तिथं गेल्यावर तुम्हाला तुमचं मन एवढं प्रसन्न होऊन जाईल. आम्ही आलो आहे राजेश्वर मंदिर, अकोला. एवढं सुंदर मंदिर आहे आणि काय तिथला परिसर आहे. गेल्याबरोबर पहिले पाय वगैरे धुतले, कारण की मंदिरात जायचं आहे तर पाय धुणं आवश्यक राहतात. म्हणून पाय वगैरे स्वच्छ धुतले पाण्याने आणि गेलो आपल्या मंदिराच्या आतमध्ये. बघा नळ वगैरे बंद करून जायचं हां, पाणी वेस्ट नाही करायचं. म्हणून आलो मंदिरामध्ये. तुम्हाला दाखवतोय बघा मंदिराचा मेन गेट. राजेश्वर मंदिर आहे. त्यामध्ये आतमध्ये गेल्यावर खूप गर्दी होती. भरपूर लोकं आले होते, कारण की त्या दिवशी सोमवार होता. सोमवार असल्यामुळे भरपूर गर्दी राहते, कारण की पहिले श्रावण सोमवार चालू आहे, त्याच्यानं भरपूर गर्दी दिसली मला मंदिरात. मग काय लागलो आपल्या लाईनमध्ये. घंटा वाजवली, देवासमोर मस्तक टेकवलं आणि देवा म्हटलं लवकर येऊन मिलिंद होऊ दे सबस्क्रायबर आपले. मग काय आपल्या मयूर भाऊनं फुल बेलपान चढवले, कानात काहीतरी सांगितलं नंदीच्या आणि लागलो लाईनीमध्ये दर्शनाच्या. दर्शनाच्या लाईनीमध्ये लागल्यावर हे बघितलं एक सेल्फी. आपला मित्र, लगेच आपला मित्राला रामप्रसाद त्यांना काय मागितलं काय माहीत बिचाऱ्यांना, सर्व काही हात ओवाळून वगैरे अगरबत्तीला टिक्का-विक्का लावून मस्त बढिया आमचा भाऊ निघाला. त्याच्यानंतर मग मी म्हटलं माझा पण व्हिडिओ काढ, मी पण करतो म्हटलं काहीतरी तुझ्यासारखंच काय केलं तू, मला तर काही समजलं नाही, पण मी करून टाकलं. मी म्हटलं जमलं काय सांग बरं. म्हणून हसलो एकदा हे स्माईल. मग काय मस्त झेंडा चालू हलवू लागला मस्त बढिया. हवा चालू होती. हा आखरी सेल्फी इथली. बघा एवढे जण, त्यांना वाटलं फोटोच काढतो का, मी काढत होतो व्हिडिओ. मग काय आपलं आखरी तुम्हाला गेट दाखवलं बघा कसं आहे गेट. जबरदस्त आहे ना, तर तुम्ही लवकर एकदा भेट द्या. मग काय आमच्या मित्राला उपवास होता. आमच्या मित्रानं ढोसू ढोसू उसळ खाल्लं. काय उसळ खात होता. त्याला म्हटलं एक घास तर दे. नाही म्हणे मी देतच नाही, मीच खातो म्हणे. हे पाय म्हणे पण कॅमेरासमोर दाखवू दाखव. मग शेवटी दोघंजणं काय मोठी चर्चा करू राहिले की नाही म्हणे आपण इथंच काहीतरी करू, असंच करू. दोघांचं काहीतरी चालू होती. मग चला म्हटलं आता जाता जाता एक आखरी व्हिडिओ काढून घ्या आणि तिथून पोहोचलो आणि एका सिक्रेट ठिकाणावर. हे आहे मंदिर महादेवाचं. हे राक्षसांनी बांधलेलं आहे म्हणते. राक्षसांच्या काळातलं मंदिर आहे. मला जागेचं नाव नाही आठवत आहे काय आहे, पण खूपसुरत गाव आहे. आजूबाजूला मस्त सर्व मोकळी जागा आहे, थंड हवा चालू होती. पण तिथं आम्हाला जास्त व्हिडिओ आतमध्ये काढायला नाही भेटला, कारण की तिथं बंदी होती. म्हणून आम्ही निघून गेलो पटकन. रात्र झाली होती त्याच्यानं. त्यात आमच्या मयूर भावाच्या गाडीचं इंजन लॉक झालेलं होतं. मग काय चाललं धक्का मारत 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 मग त्यातही आमचा मयूर भाऊ गाडी चालवत होता खतरनाक. आडवी तिडवी कुकडला कुकडेच. रेस लावता लावता आमच्या गाडीचं इंजिन लॉक झालं. मग चाललो त्याला धक्का धक्का मारत आम्ही आलो. सध्या आलो दर्यापुरात. दर्यापुरातून चाललो आता गावाकडे. शेवटी काय करता, इंजन लॉक झालं होतं म्हणून चाललो हळूहळू. शेवटी आम्हाला रात्रीचे 8 वाजले घरी जाईपर्यंत. म्हणून आम्ही आरामात आरामात चाललो होतो आता. बस इथं मेकॅनिकजवळ गाडी टाकून दिली दर्यापुरात आणि निघालो आम्ही आता आमच्या गावाकडे. गावाकडे आल्यावर सर्व मस्त बसले कट्ट्यावर आणि चालू झाल्या आमच्या मस्त गोष्टी. मग काय शेवटी बाय.